मॅच ऑन सामन्याला इथे होत आहे सुरुवात. मुकेश रॉयल चेंबूर विपक्ष अर्बन स्पोर्ट्स. मॅच ऑन बघा, लक्षात ठेवा आपल्याला 20 मिनिटांची अवधी मिळणार आहे 5 षटकं फेकण्यासाठी आणि त्या 20 मिनिटाच्या अवधीमध्ये आपल्याला 5 षटकं फेकायच्यात, अन्यथा पेनलाइज देखील करण्यात येईल. चला मॅच ऑन होत आहे. रोहन येतो स्ट्रायकिंग एंडला. रोहनची साथ देण्यासाठी रवी असणार आहे. हाय व्होल्टेज मॅच, ज्या मॅचची आपण सगळेच वाट पाहत होतो ती मॅच आपल्या समोर आपल्या भेटी झाली आहे. अर्बन स्पोर्ट्स पक्ष मुकेश रॉयल चेंबूर असा हा सामना घडतोय. प्रेक्षकांची गर्दी पाहायला मिळते. टाळ्यांचा गजर देखील झाला पाहिजे या पहिल्या चेंडूसाठी. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. ऋषिकेश गोलंदाजी स्ट्राईक वरती आणि स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतोय रोहन चिल्ले. मॅच ऑन. पहिलाच बॉल, पहिल्या चेंडूवरती स्ट्रेट ड्राईव्हचा लाजवाब फटका पाहायला मिळतोय. लॉंग ऑफ वरती चांगले क्षेत्ररक्षण. एकच धाव इथे देखील मिळणार आहे. एका धावेने अगदी धावफलकाची श्री गणेशा होत आहे. धावफलकाला सुरुवात होते. पहिल्या चेंडूवरती एक धाव आली आहे. काय टार्गेट सेट होणार आहे. रवी देखील आलाय आणि रवी देखील ओळख आहे रवीची देखील, चांगली बॅटिंग करतोय रवी पवार. मग ते ओव्हरआर्म क्रिकेट असू देत, अंडरआर्म क्रिकेट असू दे, चांगला क्रिकेट चांगला खेळ तो देखील खेळलाय आणि समोर देखील त्याची साथ देण्यासाठी रोहन चिल्ले एक तारा, एक सितारा म्हणायला हरकत नाहीये. अंडरआर्म क्रिकेट ज्यांनी गाजवलंय अनेक वर्ष. गोलंदाजी ट्रॅकवरती देखील ऋषिकेश पाहायला मिळतो आपल्याला. चांगल्या गोलंदाजी करण्यासाठी त्याची देखील ओळख असणार. दुसराच बॉल, यावेळी देखील पुन्हा एकदा अगदी पुढातला चेंडू होता. चांगला ड्राईव्हचा फटका इथे देखील पाहायला मिळतो. मॅचची टोन इथे सेट होणार आहे. 2 चेंडू आणि 2 धावा आल्या धावफलकावरती. एक्साइटमेंट देखील पाहायला मिळेल आपल्याला. स्टेशन वाईज आपण हा पोल बघतोय. पहिली मॅच तेव्हा प्रतिष्ठान संघाने आपल्या नावावरती केली, त्यानंतर आई गावदेवी चिंतामणी संघाने आपल्या नावावरती केली आणि यावेळी देखील स्क्वेअर कटचा प्रयत्न केला होता. अप्रतिम गोलंदाजी. बघा चेंडूवरती ना व्हेरिएशन्स असणं आपल्याकडे खूप गरजेचं आहे. त्या व्हेरिएशनचा वापर केला ऋषिकेशने. ऑप्शनच्या बाहेरचा हा चेंडू होता, अतिरिक्त बाहेरच्या दिशेने निघून जाणारा हा चेंडू होता आणि रोहनला देखील बीट करणं एक खूप मोठं कार्य आहे. ते देखील करण्यामध्ये यश मिळतं ऋषिकेशला. पुढचा बॉल, नेक्स्ट बॉल, यावेळी देखील मनकाच्या साईने अगदी पायातला चेंडू होता, खोदून काढला. या चेंडूवरती देखील एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळतं. तेवढंच चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. 4 चेंडूचा खेळ झालाय. 2 to go आणि धावा झाला धावफलकावरती 3. 4 चेंडू आणि 3 धावा धावफलकावरती. 4 चेंडू 3 धावा. 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक असणार आहे. पुढचा बॉल, पुन्हा एकदा अजून एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय आणि ही रिले फिल्डिंग आहे. एका खेळाडूने थोडीशी चूक केली आहे, त्याला साथ देण्याचा प्रयत्न केलाय. साथ मिळाली. एक धाव इथे देखील मिळणार आहे. चेंडू झालेत आतापर्यंत 5 धावा झाल्या 4. एका चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक असणार आहे. काय गोलंदाजी केली आहे बघा ऋषिकेशने ना, अगदी सुदृढ गोलंदाजी करून दाखवली आहे. ते अशा समोर स्टारकास्ट बॅटिंग लाईनअप समोर ज्या बॅटर्सला आपण शांत ठेवण्यामध्ये यश मिळतं. 5 चेंडूंवरती ना फक्त 4 धावा त्याने देखील दिल्यात. ऋषिकेश गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा सज्ज. शेवटच्या चेंडूसाठी लास्ट बॉल टू गो. यावेळी देखील पुन्हा एकदा स्क्वेअर कटचा प्रयत्न केला होता. पुन्हा एकदा चांगला चेंडू इथे हाताळलाय आणि अजून एक डॉट बॉल. काय गोलंदाजी केली आहे. ऋषिकेशची गोलंदाजी आवडली असेल तर नक्कीच मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या ऋषिकेशसाठी झाल्या पाहिजेत. व्हॉट अ बॉलिंग. फक्त 4 धावेचं इकॉनॉमिकल षटक फेकलंय आणि हेच जास्ती महत्वाचं असतं ना. पहिल्या 2 चेंडूंवरती 2 धावा, त्यानंतर डॉट, त्यानंतर पुन्हा 2 धावा आणि शेवटचा चेंडू देखील पुन्हा एकदा डॉट, पुन्हा एकदा निर्धाव त्यांनी फेकला. अप्रतिम गोलंदाजी. कारण बघा मॅचचा टोन असाच सेट होतो जेव्हा आपण गोलंदाजी करत असतो. आपण विकेटसाठी गेलो कदाचित आपल्याला चौकार येऊ शकतात, पण जर आपण डॉट बॉल साठी गेलो, आपण प्रेशर क्रिएट करतो. ती पार्टनरशिप गोलंदाजीमध्ये देखील पाहायला मिळते आपल्याला. सुशांत येतोय नवीन बॉलर. आता सुशांत कशी गोलंदाजी करणार आहे, कारण इथून आता थोडंसं आक्रमक व्हावं लागेल. रवीला देखील आक्रमकता दाखवावी लागेल, अटॅक करावा लागेल आणि रोहनला देखील अटॅक करावा लागेल. रोहन देखील तेवढा जाणकार खेळाडू आहे, त्याला देखील माहिती आहे मॅचचा टोन कसा सेट करायचा. 5 षटकांची मॅच आहे, त्या मॅच मध्ये तो मोमेंटम क्रिएट कसा करायचा. सुशांत गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज असणार आहे.
पहिलाच बॉल अतिरिक्त बाहेरच्या दिशेने निघून जातोय. पिचिंग देखील लेगस्टंपच्या बाहेर होती. चांगला लीफ केला रवीनी. पहिला चेंडू हा वाईड येतोय. चांगली गोलंदाजी करत राहणं खूप गरजेचं आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक आपल्याला बघायला मिळतोय. बॅटची हलकीशी कडा लागली. बॉलला चेस केलाय. डी बॅकवर्ड पॉइंट पर्यंत निघून गेला चेंडू. एकच धाव इथे देखील मिळणार आहे. संयमी सुरुवात पाहायला मिळते. थोडीशी शांत सुरुवात पाहायला मिळते आपल्याला दोन्ही बॅटर्स कडून. कुठल्याही प्रकारची रिस्क घेतली जात नाहीये. पण इथून थोडंसं अटॅक करणं देखील तेवढंच गरजेचं आहे. 6 धावा धाव फलकावरती. पुढचा बॉल डान्सिंग डाऊन द ट्रॅक. मोठा फटका रोहन चिल्लेच्या बॅटमधून येतोय. चौकार दणदणीत. व्हॉट अ स्ट्रोक. काय फटका इथे सजवला. अप्रतिम. याचीच वाट आपण सगळे पाहत होतो की रोहन देखील येणार आहे. त्याची बॅट देखील तळपणार आहे. बॅट देखील बोलणार आहे. त्याची बॅट देखील आता हळूवारपणे बोलायला सुरुवात झाली आहे. शिवम देखील तिथे तैनात आहे. तो देखील पाहणी करत असेल या मैदानाची. पुढचा बॉल पुन्हा एकदा अगदी मनगटाच्या साहाय्याने फ्लिक ऑफ द रेस्ट. अजून एक चांगला फटका. इथे देखील फक्त एकच धाव मिळेल. प्रोटेक्शन आहे. मिड विकेट वरती प्रोटेक्शन पाहायला मिळते आपल्याला. एकच धाव इथे देखील मिळणार आहे. एका धावेच्या साहाय्याने आता धावफलक पुढे सरसवत आहे. 11 धावा झाल्यात धावफलकावरती. 3 चेंडूचा खेळ झालाय. 3 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक असणार आहे. सुशांत गोलंदाजी ट्रॅकवर. पुढचा बॉल स्वीप करायचा इथे प्रयत्न केला होता. पंचांकडे लाऊड अपील करतात आणि अपील इथे फेटाळून लावली आहे. डॉट बॉल येतोय. अगदी खांद्याला अदळलाय. निर्धाव चेंडूची जे समाप्ती होते बघा. ऍक्शन रिप्ले देखील आपण पाहू शकतो. चेंडू अदळलाय. कुठे स्पर्श झाला. अगदी खांद्याला स्पर्श झालाय चेंडूचा. चांगली गोलंदाजी. चौकारानंतर चांगला कमबॅक केलाय सुशांतने देखील. पुढचा बॉल मोठा फटका आणि त्या जाळ्यामध्ये अडकवलाय. त्या स्कोरबोर्डचं प्रेशर निर्माण होत होतं. रवीला देखील माहिती आहे. आपल्याला देखील आता ते चौकार वसूल करणं गरजेचं होतं आणि त्या मोहात पाडल्या. विकेटचं पतन होत आहे. रवी पवार होत आहेत बाद. दोन्ही संघ इथे खूप चांगली फाईट करण्यासाठी आहे. नवीन बॅटर अन्नू येतात. अन्नूने देखील अनेक वर्षांना चांगला खेळ केलाय. अगदी ते अंडरआर्म क्रिकेट असेल कल्याणमध्ये देखील खूप मोठं नाव अनुभवी बॅटिंगसाठी आलेत. सुशांत देखील चांगली गोलंदाजी करतात. त्या चौकारानंतर काय कमबॅक केला. यावेळी चेक केला. शेवटचा चेंडू आणि हे आपल्या सगळ्यांनाच माहित आहे ना की अगदी शेवटच्या चेंडूवरती चेक करतात बॉलर्स. अनेक वेळेस आपण हेच पाहतो. धावसंख्या फक्त 11 या आकड्यावरती आहे. पुढचा बॉल यावेळी स्वीप करण्याचा प्रयत्न केला आणि अशाच प्रकारे पंचांकडे दाद मागितली जाते. पंचांकडे अपील केली जाते. लाऊड अपील इथे पंचांकडे केली जाते. पंच देखील स्थिर स्थगित आपल्या जागेवरती उभे आहेत. दोन्ही पंच आपल्या जागेवरती उभे आहेत. हे बघत काय डिसिजन देतात पंच. चला पंचाची वाद घालायचा नाहीये. पंचाचा डिसिजन हा अंतिम असेल. विनंती असेल संपूर्ण मुकेश रॉयल चेंबूर्स या संघाला. जाऊयात तर आपण टेक्निकल टीम कडे. चला पंचांशी आपण वाद घालायचा नाहीये. विनंती असेल. सर व्हाइट बॉल नहीं है. लीगल बॉल है. यस लीगल बॉल है. व्हाइट बॉल नहीं है. एजला डिव्हिएशन दिसत नाहीये. बाकी दुसरा आपल्याकडे काही ऑप्शन नाही आहे. अल्ट्रा एज नाही आहे आपल्याकडे ना. आपल्याकडे स्निकोमीटर आहे. तर ते कसं आपण चेक करणार.
बघा 2 षटकांचा खेळ इथे संपूर्णात आलाय. धावा झाला धावफलकावरती 11 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात आपल्याला. एका गडीच्या मोबदल्यात प्रथम बॅटिंग करत असताना R1 स्पोर्ट्स दोन्ही संघाचे पुरस्कर्ते देखील आपल्याला पाहायला मिळतात. मुकेश रॉयल चेंबूरच्या संघाला पुरस्कृत केले भावेशी म्हात्रे साहेबांनी, त्यानंतर R1 स्पोर्ट्सच्या संघाला पुरस्कृत केलंय रहीम कुरेशी साहेबांनी. दोन्ही पुरस्कर्त्यांचे देखील आभार. आणि पुरस्कर्ते देखील उपस्थित असतील तर त्यांना देखील विनंती असेल की आपण देखील व्यासपीठावरती या आणि इथे विराजमान होऊन आपण देखील सामना एन्जॉय करायचा आहे. भावेशी म्हात्रे साहेब आणि रहीमजी कुरेशी साहेब आपल्याला विनंती, आपण या आमच्या मुख्य व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हा. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला ऋषिकेश पाहायला मिळतोय. अगदी पहिलं षटक त्यांनी त्याच्या नावावरती केलं, त्यामध्ये फक्त 4 धावा दिल्या होत्या आणि त्यानंतर सुशांतने देखील चांगली गोलंदाजी केली. बघा चौकार येऊन सुद्धा फक्त 7 धावा दिल्यात आणि पुन्हा एकदा बॉलिंगसाठी आमंत्रित केलं ऋषिकेश याला. बघा आता ऋषिकेश कशी गोलंदाजी करतोय. समोर देखील आव्हान मोठं आहे. रोहन शिल्ले चांगली बॅटिंग करतोय. पहिलाच बॉल पुन्हा एकदा अगदी मनगटाच्या साह्याने गॅप मध्ये खेळण्याचा इथे प्रयत्न केला होता. 1 धाव नक्कीच कंप्लीट होईल आणि 1च धाव इथे मिळणार आहे. काय बहारदार खेळी आपण अनुची देखील पाहायला मिळणार आहे का. अनु भोईर यांनी देखील अप्रतिम नाव कमवलंय. मग ते KWPLच्या सामने असेल त्यात देखील अप्रतिम बॅटिंग त्यांनी करून दाखवली होती. एक आयकॉन खेळाडू म्हणून त्याची देखील निवड झाली होती. रोहन याची देखील एक आयकॉन खेळाडू म्हणून त्या स्पर्धेमध्ये निवड झाली होती. संपूर्ण अंडरआर्म टेनिस क्रिकेटचे तारे सितारे पाहायला मिळतात आज आपल्याला. ऋषिकेश गोलंदाजी ट्रॅकवरती पुन्हा एकदा सज्ज असतात. आतापर्यंत 7 चेंडू त्यांनी फेकलेत आणि फक्त 5 धावा दिल्यात. काय गोलंदाजी केली आहे. पण यावेळी आव्हान मोठं असणार आहे. डावखुऱ्या हाताचा आक्रमक बॅटर यावेळी देखील पुन्हा एकदा स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. म्हटलं होतं की आक्रमकता त्याच्याकडे आहे आणि ते सिद्ध करत असताना अगदी लाजवाब फटका, कॉपी बुक स्टाईल फटका पाहायला मिळतो आपल्याला अनुच्या बॅटमधून. योग्य त्या वेळेवरती बॅटचा फेज ओपन केला आणि दुसऱ्या चेंडूवरती प्रहार केला. ज्या गोलंदाजाच्या विरोधात फक्त सिंगल्स येत होत्या तिथे अनुच्या बॅटमधून हा चौकार आला आणि हा संजीवनी देणारा चौकार नक्कीच म्हणावा लागेल R1 स्पोर्ट्सच्या संघाच्या दिशेने. आता ऋषी कसा कमबॅक करतोय का. 16 धावा धावफलकावरती आहेत. 2 षटकांचा खेळ झाला. पुन्हा एकदा एक चांगला शॉट पाहायला मिळतो. हलकीशी बॅटची करा लागते. चेंडू निघून जातो पॉइंट रिजन वरती. 1च धाव इथे देखील मिळणार आहे. चौकार आला त्यानंतर ती स्ट्राईक रोटेट करणं, हा संयम ठेवणं देखील तेवढंच गरजेचं आहे. तो संयम ठेवला अनुने. स्ट्राईक रोटेट केली. पुन्हा एकदा आता रोहन येतो स्ट्रायकिंग एंडला. बघत रोहन चिल्ले कशी बॅटिंग करतोय. समोरून गोलंदाजी देखील तेवढीच सुदृढ तेवढीच चांगली पाहायला मिळते आपल्याला ऋषिकेशची. चांगली बॅटिंग. धावा झाल्यात 17 धावा झाल्यात धावफलकावर. 17 पहिला सिंगल बाउंड्री 6 आले ना. 2 षटकांच्या अखेरीस 11 धावा होत्या. पहिल्या चेंडूवरती सिंगल आला, दुसऱ्या चेंडूवर चौकार, त्यानंतर तिसऱ्या चेंडूवरती देखील सिंगल आला. धावा झाल्या 17. हरकत नाही. बघा एक धाव किती महत्वाची आहे ना या मॅच मध्ये. प्रत्येक जण त्या एक धावेसाठी लढतो. इथे अजून एक चांगला शॉट पाहायला मिळतोय. पण शुभम आसार आहे. काय फिल्डिंग केली आहे. अप्रतिम फिल्डिंग करून दाखवतोय. ती चपळता, ते चातुर्य त्याच्याकडे आहे. ते चातुर्य संपूर्ण इथे त्याला देखील पणाला लावावं लागणार आहे. ऋषिकेश पुन्हा एकदा सज्ज गोलंदाजी ट्रॅकवरती. आता फेस करेल पुन्हा एकदा अनु. बॉल स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. अगदी मनगटाच्या साहाय्याने यावेळी देखील गॅप शॉट सिलेक्शन. काय फटका सजवलाय. अनुभवची बॅट देखील आता जणू काय आग उघडणारी बॅटिंग करून दाखवतोय. अजून एक चौकार येतोय. ऋषिकेशच्या गोलंदाजीवरती तो अटॅक करतोय आणि अटॅक करून आपल्याला दाखवतोय. व्हॉट अ बॅटिंग. अजून एक चौकार अनुच्या बॅटमधून. धावा झाल्यात 22 धाव फलकावरती. 4 चेंडू आणि वैयक्तिक 9 धावांवरती खेळत असताना अनु भोईर त्याची साथ देण्यासाठी रोहन चिल्ले देखील चांगली बॅटिंग करतोय. संयमी खेळ, तो संयम दाखवतोय. 8 चेंडू आणि 9 धावांची वैयक्तिक खेळी रोहनने देखील केली आहे. ऋषिकेश देखील लास्ट चेंडू, लास्ट बॉल ऑफ दी ओव्हर. 15 आलेत ऋषिकेशच्या या 11 चेंडूंवरती. पुढे सरसावून पुन्हा एकदा मोठ्या फटक्याचा प्रयत्न केला होता. युएस आणि आय विल डेफिनेटली हिट. बघा काय गोलंदाजी केली आहे. पूर्णपणे बीट केलाय.
बॅटरला आणि यष्टी रक्षकांनी उर्वरित काम देखील पूर्ण केलंय. मॅचची एक प्राइसफुल विकेट अनुभवेर देखील होत आहेत बाद. तीन षटकांच्या समाप्तीनंतर 22 धावा पाहायला मिळतात धावफलकावरती आपल्याला. पहिल्या षटकामध्ये ऋषिकेश फक्त 4 धावा होत्या. त्यानंतर सुशांतने देखील चांगलं षटक फेकलं, त्यात फक्त 7 धावा आल्या. नवीन बॅटर प्रिन्स येतात. गोलंदाजी ट्रॅकवरती शुभम येतोय. या नावाची चर्चा राहिली आहे संपूर्ण दिवसभरातच. शुभम कशी गोलंदाजी करतो आपल्या संघासाठी. पहिलाच बॉल, पहिला चेंडू स्कोअर का चालला जेव्हा फटका रोहन शिल्लेच्या बॅटमधून. वॉट अ शॉट, क्या प्रति फटका इथं सजवलाय. चौकार वसूल करत असताना पहिल्या चेंडूवरती आक्रमण, पहिल्या चेंडूवरती अटॅक केलाय. ते देखील शुभम लोखंडेच्या विरोधात तो अटॅक केला. मॅच चुरशीची होणार आहे. अगदी हा सामना देखील चुरशीचा आहे. ती अस्तित्वाची लढाई म्हणून ओळखला जाणारा हा सामना, कारण समोर देखील तेवढेच दोन बलाढ्य संघ आहेत. R1 स्पोर्ट्स त्यांच्या विपक्षात मुकेश रॉयल चेंबूर. दोन्हीही मोठ्या टीम्स, आणि दोन्ही मोठ्या टीम्स जेव्हा फाईट करतात ना तेव्हा ती चुरस पाहायला मिळते. प्रत्येक चेंडूवरती काहीतरी नाविन्यपूर्व आपल्याला पाहायला मिळतं. आता रोहन आहे, रोहन शांत राहिला आतापर्यंत, पण आता इथून त्याला देखील थोडंसं आक्रमण करणं तेवढंच गरजेचं आहे. शुभमच्या पहिल्या चेंडूवरती अटॅक, पहिल्या चेंडूवरती चौकार वसूल. बघा चौक प्रतिउत्तर शुभम देतोय का पुन्हा एकदा. अजून एक चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. येस, अजून एक चांगला फटका पाहायला मिळतोय. आपल्या संघातील सगळ्यात चांगल्या गोलंदाजांवरती आपण देखील छाप सोडण्यासाठी सगळ्यात चांगली बॅटिंग करणं, सगळ्यात जास्ती अटॅक करणं, आक्रमक होणं. अटॅक इज द बेस्ट डिफेन्स असं म्हटलं जातं, आणि तसंच अटॅक करून 2 चेंडूंवरती 2 चौकार वसूल केल्यात रोहन चिल्ल्यांनी देखील. ती अंडरम क्रिकेटचे तारे सितारे आज पाहायला मिळतात आपल्याला मैदानावरती. ते तारे सितारे देखील ना कार्य देखील तसंच करतात. 2 चेंडू आणि 2 चौकार आल्यात. मॅच ऑन आहे, मॅच ऑन झाली आहे. बघा 3 चेंडूवरती 3 चौकारांचा विक्रम होतोय का की शुभम कमबॅक करून दाखवतोय. इथे एक कलात्मक फटका खेळण्याचा प्रयत्न. 3 चेंडू आणि 3 चौकार रोहन चिल्लेच्या बॅट मधून पाहतोय. व्हॉट अ मॅच, आणि काय कलात्मक फटका हा खेळलाय. अगदी स्कूप केलाय चेंडूला प्रत्येक दिशेला. पहिला चेंडू आपण पाहिलात पॉइंट रिजनला अगदी भेदक मारा, त्यानंतर मिड विकेटला बीट केलंय, आणि त्यानंतर अगदी थर्डमॅनच्या डोक्यावरून तो चेंडू 4 धाब्यांसाठी निघून गेलाय. काय बॅटिंग करतोय. 3 चेंडू 3 चौकारांचा विक्रम रोहन चिल्लेच्या नावावरती. तो देखील शुभम लोखंडेच्या विरोधात येतोय. मॅच ऑन झाली आहे मित्रांनो. हाय व्होल्टेज मॅच आहे. रोम थरारक हा सामना आहे, आणि इथे ते रोम थर्रार होणारच आहेत, यात तीळ मात्र शंका नाहीये. पुढचा बॉल हलक्या हाताने अगदी स्ट्रेट बॅटनी खेळण्याचा प्रयत्न केला. लॉंग ऑफ वरती चांगलं क्षेत्ररक्षण झालं. एका धावेवरती इथे रोखून ठेवलंय. स्ट्राईक रोटेट करणं देखील तेवढंच गरजेचं होतं. चांगल्या चेंडूला सन्मान केलाय. शुभम देखील आता थोडासा नाराज पाहायला मिळतो आपल्याला, आणि कारण देखील तेवढंच मोठं. 35 धावा झाल्या धावफलकावरती. शॉकिंग एंडला पुढचा बॉल यावेळी देखील स्वीप करायचा प्रयत्न केला होता, आणि कनेक्शन तेवढं चांगलं झालेलं नाही. अगदी बॅटची हलकीशी कडा लागते. एक धाव इथे देखील वसूल होतोय. 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत झालाय. त्या 5 चेंडूंवरती 14 धावा वसूल केल्यात. एकूण धावसंख्येचा विचार केला तर 36 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. रोहन विपक्ष
शुभम पुन्हा एकदा 30 कॉन्टॅक्ट 30 बॅटल, ती बेस्ट वर्सेस बेस्टची रायव्हलरी पाहायला मिळते आपल्याला दोन्ही खेळाडूंमध्ये. ती चुरसती लढत. पुढचा बॉल अतिरिक्त बाहेरच्या दिशेने निघून गेला. अगदी पिचिंग देखील लेगस्टम्पच्या भरपूर बाहेर होती, तिथून सरळ चेंडू निघालाय. व्हाईट बॉल आलाय. हेच तर ते थोडंसं दडपण असेल की काय, कारण लास्ट बॉल अजूनही शिल्लक आहे. रोहन देखील आग उगवणारी बॅटिंग करतोय. 12 चेंडू 22ची बहारदार खेळी त्यांनी देखील केली आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा स्वीप करायचा प्रयत्न खेळाडू तैनात असणारे यावेळी देखील चांगली फेकी केली. एकदा पूर्ण झाली, दुसऱ्याचा प्रयत्न नाही होणार आहे. चांगला बॅकअप केला. षटक क्रमांक 4 संपलाय आणि धावा लागल्यात धावफलकावरती. 38 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात आपल्याला. 38 रन्स ऑन द बोर्ड फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. प्रथम बॅटिंग करत असताना R1 स्पोर्ट्स रहीम कुरेशी साहेब यांनी पुरस्कृत केलेला R1 स्पोर्ट्स आपण पाहतोय. मुकेश रॉयल चेंबूर्स हा संघ देखील भावेशजी म्हात्रे साहेबांनी पुरस्कृत केलेला संघ आहे. आणि पुरस्कर्ते देखील अगदी सामना एन्जॉय करण्यासाठी, ते पाठबळ देण्यासाठी, ते मनोबळ वाढवण्यासाठी ना मैदानात उपस्थित आहेत. मॅच देखील तेवढी महत्वाची आहे. त्या महत्वाच्या मॅच मध्ये महत्वपूर्ण कामगिरी करण्यासाठी रोहन चिल्ले काय बॅटिंग करतोय. 13 चेंडू आणि 23 धावेची खेळी त्याच्या बॅटमधून आली आहे. एकूण धावसंख्या आपण पाहिली तर 38 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात आणि 4 षटकांचा खेळ इथे झालाय. म्हणजेच काय तर शेवटचे 6 चेंडू आता शिल्लक आहेत. म्हणजे स्लॉग ओव्हर. स्लॉग ओव्हर म्हणजे काय तर अटॅक. अटॅक म्हणजे काय तर आपल्या सगळ्यांसाठी ही पर्वणी असणार आहे, प्रेक्षकांसाठी पर्वणी असणार आहे. बघा तो अटॅक होतोय का, तो अटॅक रोहन करतोय का, की तो अटॅक प्रिन्स करतोय. माझ्याने पण थोडासा स्पीडअप देखील करायचा प्लीज, विनंती असेल. मुकेश रॉयल चेंबूर्स आपल्याला विनंती आहे थोडासा स्पीडअप करा. फक्त 20 मिनिटांची अवधी आपल्याकडे असणार आहे, त्यामध्ये आपल्याला 5 षटकं फेकायची आहेत. गोलंदाज निरंजन येतात गोलंदाजी मार्कवरती. ह्या निरंजनाची ज्योत किती इथे कामी येते संघाला. समोर देखील रोहन असणार आहे. रोहन सारखा एक बलाढ्य बॅटर आहे, ज्या बॅटरनी अनेक मैदान आपल्या नावावरती केल्यात, अनेक मैदान घासवल्यात. पण इथून देखील आव्हान तेवढंच मोठं आहे. निरंजन गोलंदाजी मार्कवरती. 38 धावा झाल्या धावफलकावर. यावेळी देखील अगदी पहिला चेंडूवरती स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला होता. एक वेगळी ऍक्शन पाहायला मिळते ना आपल्याला. प्रत्येक गोलंदाज एक नाविन्यपूर्वक काहीतरी घेऊन येतोय. एक वेगळी ऍक्शन निरंजनची देखील पाहायला मिळते आपल्याला. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती 1 धाव आली. म्हणजेच काय तर 39 धावा झाल्या धावफलकावरती. 5 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक असणार आहे. प्रिन्स आला स्ट्रायकिंग एंडला. तर प्रिन्स कशी बॅटिंग करतो. एक लेफ्टी बॅटर, त्यानंतर समोर असलेला एक राईटी बॅटर. एक आव्हान असतं बॉलर्सला. चेंडूचा खेळ शिल्लक आहे. बॉल अतिरिक्त बाहेरच्या दिशेला पिचिंग पाहायला मिळते आपल्याला. प्रचंड बाहेरच्या दिशेला पिचिंग होती, कारण बॅटरने देखील थोडासा स्टेप डाऊन घेतला होता. डाऊन द ट्रॅक थोडेसे पुढे आले होते. पुढे सरसावून खूप कमी जागा असते. अगदी अंडरआर्म क्रिकेटचा आपण विचार केला तर अंडरआर्म क्रिकेटमध्ये ती जागा खूप कमी असते गोलंदाजाला. जेव्हा बॅटर स्टेप डाऊन करतो तेव्हा चांगला चेंडू हाताळण्याचा आता कार्य त्याला करावं लागणार आहे. 40 झाले धावफलकावरती. पुढचा बॉल पुन्हा एकदा मनगटाच्या साहाय्याने काय स्ट्रोक अलॉंग द ग्राउंड. काय फटका पाहायला मिळतोय. अप्रतिम, प्रेक्षणीय, दर्शनीय, डोळ्यांचं पारणं फेडणारा हा फटका प्रिन्सच्या देखील बॅटमधून येतोय. तू डाल डाल मैं पाच पाच असं म्हटलं जातं. रोहनने देखील बॅटिंग करून दाखवली आहे. आता प्रिन्स देखील बॅटिंग करतोय. हल्ला चढवलाय. हल्ले चढवले गेलेत, पण पुढच्या सत्रामध्ये देखील प्रतिहल्ले चढवले जाणार आहेत का. 44 धावा झाल्यात धावफलकावरती. 4 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक असणार आहे. 44 ऑन द बोर्ड. 44. चला थोडंसं स्पीडअप देखील करा. पुढचा बॉल अतिरिक्त पुन्हा एकदा आपण पिचिंग पाहतोय. अतिरिक्त लक्ष्याच्या बाहेरची ही पिचिंग होती. अजून एक वाईट बॉल येतोय. अजून एक अवंतर स्वरूपाची एक्स्ट्राची धाव खात्यामध्ये ऍड होणार आहे. धावा झाल्यात 45 धाव फलकावरती. पुढचा बॉल
पुन्हा एकदा यावेळी देखील चांगला स्ट्रोक, पुन्हा एकदा शुभम असणार आहे. मिड विकेट वरतून आल्यात, एकच धाव मिळणार आहे आणि रोहन चिल्ले आता स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतील आपल्याला. निरंजन कशी गोलंदाजी करतायत, आव्हान त्यांच्यासमोर देखील तेवढंच मोठं पाहायला मिळतंय. 46 धावा झाल्यात, 46 ऑन द बोर्ड. 46 धावा झाल्यात धावफलकावरती. स्कोर बोर्ड नक्कीच चांगलं आहे, फायटिंग टोटल आहे आणि अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. बघा त्या 3 चेंडूंवरती किती धावा बनवतात. एका दुसरा चौकार आला तर नक्कीच एक चांगलं टोटल बनू शकतं, पण इथून निरंजनकडे देखील ना चांगले अस्त्र असणं गरजेचं आहे. तो स्लोअर वन असणं, त्यानंतर एखादी चांगला यॉर्कर असणं, आपल्याकडे ते व्हेरिएशन्स असतं तेवढंच गरजेचं आहे. बघा त्याचा वापर करतोय का. समोरून एक मोठा बॅटर आहे, त्या मोठ्या बॅटर समोर चांगली कामगिरी करण्यासाठी गोलंदाजी देखील तेवढी सुदृढ करणं गरजेचं आहे. पुढे सरसावले होते, मोठ्या फटक्याचा इथे देखील प्रयत्न केला. अगदी बॅटची हलकीशी इथे कडा लागते आणि म्हटलं होतं चांगले चेंडू असणं गरजेचं आहे. त्यातीलच एक चांगला चेंडू वाईड इज यॉर्कर याला म्हटलं जातं, त्याचा वापर केलाय निरंजनने आणि बऱ्याच वेळानंतर डॉट बॉल आलाय. डॉट बॉल आलाय कधी तर त्या स्लॉक षटकामध्ये अगदी शेवटच्या त्या 6 चेंडूंवरती तो डॉट बॉल आलाय. 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक असणार आहे. 46 ऑन द बोर्ड, 46 धावा धावफलकावरती झाल्यात. यावेळी चेक केलाय, येस चेक केलाय. एक चेक नक्कीच अलाउड आहे, तो चेक केलाय, चेकचा वापर केलाय. पुढचा बॉल पुढे सरसावून अगदी स्लोअर वनचा वापर करत असताना आपल्याकडे व्हेरिएशनची आपण चर्चा केली होती, त्यातीलच एक चांगलं व्हेरिएशन बाहेर काढलंय, एक चांगलं अस्त्र बाहेर काढलंय. एक ट्रॅप रचला होता, एक जाळ रचलं होतं. त्याला माहित आहे रोहन अटॅक करण्यासाठी जाणार आहे आणि त्यावेळी ती गती कमी केली आहे, अटॅक करू दिलेला नाहीये. फटका फसलाय, एलिव्हेशनला कंट्रोल करू शकलेला नाहीये आणि मॅचची गोल्डन विकेट. रोहन चिल्ले आता होत आहेत बाद. 5 चेंडूचा खेळ झालाय. बघा पहिल्या त्या 3 चेंडूंचा आपण विचार केला ना, त्यावरती अगदी वाईट देखील आले, त्यावरती सिंगल आली, चौकार देखील आला, पण त्यानंतर निरंजननी ही चांगली कामगिरी केली आहे. 46 धावा धावफलकावरती आहेत आणि एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 1 टू गो. धावा धावफलकावरती. नवीन बॅटर अतुल आलेत बॅटिंग करण्यासाठी. बघा अतुल कशी बॅटिंग करतात आपल्या टीमसाठी. लास्ट बॉल असणार आहे, ते काय तर जणू काय फ्री हिट सारखा ट्रीट केला तरी देखील चालेल. मोठ्या फटक्याचा प्रयत्न तर नक्कीच होणार आहे आणि ते निरंजनला देखील ठाऊक आहे, त्याला देखील माहित आहे कशी गोलंदाजी करतोय. त्या शेवटच्या चेंडूवरती काय टार्गेट सेट होईल. यावेळी अतिरिक्त बाहेरच्या दिशेला चेंडू निघून जातो. पुन्हा एकदा पिचिंग थोडीशी खराब पाहायला मिळते. 47 धावा झाल्या आहेत धावफलकावरती. गोलंदाजी नक्कीच चांगली आहे. आरवन स्पोर्ट्सच्या संघाची देखील गोलंदाजी चांगली आहे, पण मुकेश रॉयल संघामध्ये देखील चांगले बॅटर्स आहेत. मॅच बॅलन्स होणार आहे. 47 झाल्यात धावफलकावरती. पुढचा बॉल पुन्हा एकदा मोठ्या फटक्याचा इथे प्रयत्न केला होता. यूएस दांडी गोल फर्निचर इथे डिस्ट्रॉय करत असताना अतुलचा आणि अशाच प्रकारे शेवटच्या चेंडूवरती देखील विकेटचं झालंय पतन. सामना पहिली इनिंग इथे नक्कीच संपली आहे. धावा झाल्या धावफलकावरती 47 आणि जिंकण्यासाठी एक चांगलं लक्ष, एक फायटिंग टोटल पाहायला मिळते आपल्याला. 48 धाब्याचं हे फायटिंग टोटल पाहायला मिळते आपल्याला.
चला त्वरित बॅटर्स पाठवायचे मुकेश रॉयल चेंबूर. त्वरित आपले 2 बॅटर्स मैदानात पाठवायचे आपण. मॅच ऑन होत आहे जिथे आपण 48 धावेचं लक्ष पाहतोय. 48 धावेचं लक्ष बघत पाठलाग होतोय कसा. ओमकार इथे गोलंदाजी ट्रॅकवरती आणि स्ट्रायकिंग एंडला शुभम. ज्या नावाची ना संपूर्ण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये एक चर्चा राहिली, त्या नावाने एक छाप सोडली, तोच येतोय शुभम लोखंडे. स्ट्रायकिंग एंडला येतोय. एक कलात्मक फटके खेळणं त्याची ओळख आहे. मॅच अगदी एका हाताने एकेरी जिंकवून देणं आपल्या संघाला ही त्याची ओळख राहिली आहे. बघूया त्या ओळखीचा पुन्हा एकदा आपल्याला परिचय देतोय का तो. शुभम लोखंडे यांच्यासाठी पारितोषिक असणार आहे. 3 चेंडूंवरती 3 चौकार आले तर राजू सिंग यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि तुषार धवले यांच्याकडून देखील पारितोषिक असणार आहे जर सिंगल हँड ही जी त्याची ओळख राहिली आहे, जो त्याचा ट्रेडमार्क शॉट राहिलाय. एका हाताने चौकार मारला तर 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. पारितोषिका नक्कीच लावल्या जातील यात ती मात्र शंका नाही आहे. पण समोर आव्हान मोठं आहे. ओमकार देखील तेवढाच चांगला ताकदीचा गोलंदाज असणार आहे. मॅच रंगणार आहे यात ती मात्र शंका नाही आहे. पहिलाच बॉल, पहिला चेंडू अगदी हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. मोठी मॅच आहे, मोठा बॅटर आहे आणि त्याच्यासमोर चांगली गोलंदाजी करणं ही ओमकारची आतापर्यंतची ओळख राहिली आहे. ओमकारने देखील पहिला चेंडू हा निर्धाव फेकलाय. संपूर्ण प्रेक्षक देखील ना आपल्या जागेवरती उभे राहिल्यात. बॅटिंग बघायची आहे. कोणाची बघायची आहे तर त्या सिताऱ्याची बॅटिंग बघण्यासाठी आल्यात. त्याच्यावरती पारितोषिकांचा देखील लैलूट बघायला मिळतोय आपल्याला. यावेळी देखील पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक आपण पाहतोय आणि तेवढं चांगलं कलेक्शन दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न होतोय. पण थोडासा लेझी अप्रोच इथे टाळावा लागणार आहे. कारण बघा 48 धावेचं लक्ष आहे. 5 षटकांची मॅच, जेबीचं हे ग्राउंड आणि त्या मैदानावरती ना अगदी आपण 39 धावेचं देखील संरक्षण पाहिलं आणि 65 धावा देखील होताना आपण बघितल्यात. हा इतिहास राहिला या मैदानाचा. बघा आता काय घडतंय. ओमकार देखील चांगली गोलंदाजी करतोय. 2 चेंडूंवरती फक्त एकच धाव ओमकारने देखील दिली आहे. साथ देण्यासाठी अजित देखील आहे. बघत अजित कशी बॅटिंग करतोय. मॅच क्रिकेटचा खेळ हा सांघिक आहे, म्हणजेच काय तर टीम गेम आहे. टीम गेम मध्ये फक्त एका बॅटरने नाही तर सगळ्यांनी एकवटीत येऊन ते कॉन्ट्रीब्युशन करत राहणं गरजेचं आहे. अजितला देखील चांगली बॅटिंग करणं इथून तेवढंच गरजेचं आहे. पण ओमकार चांगले बॉल टाकलेत आतापर्यंत. 2 चेंडू चांगले त्यांनी हाताळलेत. एकच धाव त्यांनी देखील दिली आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा अगदी पुढे सरसवलंय आणि पुन्हा एकदा कव्हर्सच्या रिजनी हलक्या हाताने पुश करो खुश राहू असं म्हटलं जातं. पुश केलंय, खुश एकच धाव मिळणार आहे इथे देखील. 3 चेंडूचा खेळ झाला. 2 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. पुन्हा एकदा शुभम येतोय स्ट्रायकिंग एंडला. बघूयात त्याच्या बॅटमधून एक तळपता चौकार बघायला मिळतोय का आपल्याला की ओमकार देखील चांगली बॉलिंग करतोय.
शुभमकरकडे देखील ते टप्पे आहेत, स्पीड आहे, तो व्हेरिएशन पाहायला मिळतो त्याच्याकडे. बॉल नासिक डाऊन द ट्रॅक. अप्रतिम इथे चौकार वसूल होतोय. चूक झाली आहे लॉंग वरती चूक करत असताना रोहन आहे आणि रोहन कडून ही चूक होणं अपेक्षित नाहीये संपूर्ण संघाला. ती देखील चूक होते. बघ्यात हा चौकार शुभमच्या बॅट मधून आलाय. सुरुवात तर झाली आहे. बघ्यात या सुरुवातीला कुठपर्यंत घेऊन जातोय, कारण ओमकार देखील चांगली गोलंदाजी करतोय. त्याला बॅक करणं देखील तेवढंच गरजेचं आहे. बॅक करतायत का? शेवटचा सामना आपल्याला हा पहिल्या फेरीतील पाहायला मिळतोय. खुला गट म्हणजे स्टेशन वाईज गट आपण पाहतोय. खुल्या गटातील म्हणजे अंडरआर्म क्रिकेट मधले तारे सितारे आज आपल्या मैदानात पाहायला मिळतात डॅडी मोरे चषकामध्ये. पुढचा बॉल पुन्हा एकदा अगदी शेवटच्या क्षणाला शॉट चेक केला होता. लेटकटचा हा फटका पाहतोय आपण. एकदा पूर्ण केली आहे. दुसऱ्याचा प्रयत्न नाही होणार आहे. बघा काय चातुर्य. पहिली धाव कंप्लीट केल्यानंतर डोळ्याची पापणी लावण्याच्या अगोदर बॅट ग्रेस केल्यानंतर दुसऱ्याचा देखील प्रयत्न केला. आणि हे छोटे छोटे क्षण आहेत, ते जिंकणं गरजेचं असतं. इथून त्या फिल्डरवरती थोडासा प्रेशर टाकला, थोडीशी मिसफील्ड झाली तर लगेच ते एकाची तब्दिली 2 धावांवरती होताना पाहायला मिळाली असती. पण चांगली फिल्डिंग. धावा झाल्या 7 धाव फलकावरती. 5 चेंडूचा खेळ झाला. 1 to go. अजित शाकिंग यांना. अजित देखील पुन्हा एकदा स्क्वेअर कट. लाजवाब फटका पाहायला मिळतोय. तू डाल मैं पात असं म्हटलं जातं. शुभमच्या बॅटमधून एक चौकार आलाय, तर अजित देखील म्हणतो मी देखील काही मागे थांबण्यासाठी आलो नाहीये. माझ्या देखील बॅटमधून अजून एक चौकार येतोय. षटक क्रमांक पहिलं संपलंय. धावा लागला धाव फलकावरती 11. नवीन गोलंदाज विकी आलात. बघा तो मॅचचा मोमेंटम असतो ना, तो मोमेंटम कुठे शिफ्ट झाला तर शुभमच्या बॅटमधून तो फटका होता जिथे लॉंग ऑन वरती हलकीशी चूक झाली, तिथे तो मोमेंटम थोडासा मिळाला त्याला. आणि त्यानंतर अजितच्या बॅटमधून देखील एक चांगला फटका आपण पाहिला. 11 धावा झाल्या धाव फलकावरती. 5 षटकांची मॅच आहे. इथून थोडासा संयम ठेवणं तेवढंच गरजेचं. विकी येतात गोलंदाजी ट्रॅकवरती. बघत आता विकी गोलंदाजी करतायत कशी. शुभम असणार आहे समोर. यावेळी स्वीप करायचा प्रयत्न केला होता. बॅटर तर बीट नक्कीच झालेत. यष्टीरक्षक देखील बीट झालेत. पंचांकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे आणि यस पंचांचा हा रिव्ह्यू असणार आहे. मॅनेजमेंट टीमला विनंती आपण देखील जॉईन करा. पंचांचा रिव्ह्यू असणार आहे. चेंडू कुठेही स्पर्श झाला तर वाईट मिळणार नाही, पण स्पर्श नाही झाला तर वाईट +1. त्या 2 धावा मिळू शकतील. बघत काय घडतंय. संकेत सरांना विनंती असेल आपण देखील जॉईन करा.
चला पंतांना विनंती असणार आहे आपलं डिसिजन आमच्यापर्यंत देखील येऊ द्या. ते गुणलेखक थांबलेत. 1 रन असणार आहे आणि ती देखील बॅटनी आहे की लेग बाईज आहे ते देखील आमच्यापर्यंत सुपूर्द करा. चला बघा शुभम वाद घालायचा नाहीये प्लीज विनंती असेल सहकार्य करा. एक धाव असेल त्या चेंडूवरती. मॅच ऑन. विकी गोलंदाजी ट्रॅकवरती असणार आहे. समोर फेस करेल अजित. 13 धावा झाला त्या फलकावरती. 48 धावांचं लक्ष पाहायला मिळते आपल्याला. मॅच ऑन आहे. मॅच ऑन आहे. हाय व्होल्टेज मॅच पाहायला मिळते. पहिलाच बॉल आणि इथे थोडंसं खराब क्षेत्ररक्षण. ती थोडासा लेझी अप्रोच पाहायला मिळाला आपल्याला. ती प्रत्येक धावेसाठी ना इथे लढावं लागणार आहे. इथे ती चोरस द्यावी लागणार आहे. धावा झाल्यात 13 धाव फलकावरती. 14 धावा झाल्यात. 14 धावा झाल्यात. 14 ऑन द बोर्ड.
तो देखील चांगला चेंडू होता आला. डॉट बॉल येतोय. पुढचा बॉल यावेळी देखील पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता. काय गोलंदाजी करतात विकी देखील. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला. खूप चांगली गोलंदाजी करतात आणि अगदी एका मोठ्या बॅटरला एवढं शांत ठेवणं देखील सोपं कार्य नाहीये. आणि कार्य सोपं असेल ते करायला काय मजा, तर कार्य कठीण असेल ते कठीण कार्य पार पाडणं देखील एक शैली असते. ती शैली आतापर्यंत विकीकडे पाहायला मिळते आपल्याला. चांगली बॉलिंग होत आहे. बॅक टू बॅक डॉट बॉल्स टाकल्यात. ते देखील शुभमच्या विरुद्धात ते डॉट बॉल टाकल्यात. पुढचा बॉल यावेळी देखील स्कोअर करण्याचा प्रयत्न. थोडासा फंबल, थोडीशी मिसफिल्ड इथे पाहायला मिळते. प्रिन्स होते ती पॉइंट विजन वरती. 1 to go. धावा झाल्या 14 धाव फलकावरती आणि चेंडू झालेत 5. 1 to go. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक असणारा षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ आहे. 14 धावा आहेत धाव फलकावरती. अजित आहे स्ट्रायकिंग एंडला. पुढचा बॉल यावेळी देखील पुन्हा एकदा लाजवाब. काय देखना फटका मारला अजितने आपला बॅट मधून. अगदी डोळ्यांचं पार न फेडणारा हा फटका पाहायला मिळतोय. ती बॅकफुटला गेले, जागा बनवली आणि बघा काय अप्रतिम स्ट्रोक खेळलेत. धावा झाल्यात 18 धाव फलकावरती. षटक क्रमांक दुसरं इथं संपलाय. 48 बनवायच्यात. 18 झाल्यात. बनतायत का? आव्हान मोठं असणार आहे. चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि जिंकण्यासाठी 18 चेंडूंमध्ये अजूनही धावा हव्यात 30. 18 चेंडू आणि 30 धाव्यांची अजूनही आवश्यकता असणार आहे. 12 चेंडू 18 झाल्यात. गोलंदाजी ट्रॅकवरती योगेश येतात. योगेश देखील एक बलाढ्य गोलंदाज आहेत. ची शैली देखील थोडीशी वेगळी, थोडीशी नाविन्यपूर्ण पाहायला आपल्याला मिळते. त्या शैलीने अनेक बॅटर्सला ना प्रचंड अनुभव देखील योगेशकडे असणारे, पण समोर देखील तेवढंच मोठं आव्हान. पहिलाच बॉल हा या मॅचने पाहायला मिळते. चांगलं क्षेत्ररक्षण, दर्जेदार क्षेत्ररक्षण. स्वतःला पूर्णपणे झोकून द्यावं लागणार आहे, कारण ही मॅच नाही आहे तर ही अस्तित्वाची लढाई आहे आणि त्या अस्तित्वाच्या लढाईमध्ये स्वतःला पूर्णपणे झोकून देखील दिलाय. काय कमिटमेंट आहे बघा. 100% कमिटमेंट देणं कशाला म्हणतात ना, ते त्या खेळाडूंनी आपल्याला करून दाखवलं. काय नाव आहे त्याचं? स्वप्नील आहेत. काय एफर्ट्स दाखवले स्वप्नील देखील. वेल प्लेड. योगेश गोलंदाजी ट्रॅकवरती पुन्हा एकदा सज्ज असणार आहे. हयाम ऍक्शन पाहायला मिळते. पुढचा बॉल पुन्हा एकदा. काय स्ट्रोक आहे. अप्रतिम फटका. अप्रतिम दर्जेदार स्ट्रोक पाहायला मिळत होता, पण तेवढी चांगली फिल्डिंग देखील करून दाखवली आहे. काय क्षेत्ररक्षण होत आहे. संपूर्ण संघाचं काय क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं आपल्याला. R1 स्पोर्ट्स विपक्ष मुकेश रॉयल चेंबूर. अपेक्षा तर याच अशाच मॅचची आपल्या सर्वांना होती आणि तसंच काहीतरी घडतंय. 2 चेंडू त्या दोन्ही चेंडूंवरती ना जवळपास चौकार सुनिश्चित होत आहे. काय फटके मारले होते अजितने, पण तरी देखील काय क्षेत्ररक्षण केलं अव्वल दर्जाचं. पण कौतुक करावं तेवढं कमी या क्षेत्ररक्षणाचं. योगेश गोलंदाजी ट्रॅकवरती पुन्हा एकदा सज्ज असणार आहे. पुढचा बॉल यावेळी देखील अगदी जमिनीशी लगत हा फटका पाहायला मिळतो आपल्याला लॉंग ऑफ वरती. फक्त एकेरी धावा येतात. फक्त एकेरी धावा आपल्याला पाहायला मिळतात. बघा 10ची सरासरी मेंटेन करायची तर कुठेतरी एका षटकामध्ये कमीत कमी एक बाउंड्री शोधणं तेवढंच गरजेचं आहे. ती बाउंड्री शोधतोय का अजित. खूप चांगली बॅटिंग करतोय. पुढचा बॉल शोक थोडासा फसलाय आणि यावेळी मिस फिल्डिंग. हे काय केलंय. प्रिन्स आहेत आणि हा नशिबाचा चौकार येतोय. अजित साठी तो नशिबाचा चौकार येतोय. मुकेश रॉयल चेंबूर या संघासाठी तो नशिबाचा चौकार येतोय. नसीब पन्ना बहादुराचं साथ देते असं म्हटलं जातं. नसीब भी बहादूर काही साथ देते. तुम्ही बहादूर सारखे लढा, तुम्ही एका लढाव्यासारखी फाईट द्या, मग नशीब ते तुमच्या हातात नाहीये, पण त्यांनी साथ दिलीत ना तर नक्कीच सामना कुठेतरी तुमच्या बाजूला लागू शकतोय.
आणि असंच काहीतरी घडतंय ज्या दोन चांगल्या स्ट्रोक्स वरती चौकार नाही आल्या तिथे चांगली फिल्डिंग झाली, पण जिथे थोडासा स्ट्रोक फसला बॅटची कडा लागली तिथे थोडीशी मिसफिल्ड आणि तिथे तो चौकार मिळतोय. म्हणजे धावसंख्येला आकार लागताय. धावा झाल्यात 25 धाव फलकावरती. पुढचा बॉल पुन्हा एकदा अजून एक चांगला फटका पाहायला मिळतो आपल्याला. अगदी कव्हर रिजन वरती एकच धाव इथे देखील मिळणार आहे. चांगला कमबॅक केलाय योगेशने देखील. चांगली गोलंदाजी करणं गरजेचं. 5 चेंडू आणि 8 धावा योगेशने देखील दिल्यात. लास्ट बॉल अजूनही शिल्लक असणार आहे. 1 to go. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे. म्हणजेच काय तर 13 चेंडू आणि 22 धावेंवरती मॅच येऊन ठेपली आहे. 13 चेंडू 22 धावा. शुभम स्ट्रायकिंग एंडला आहे आणि आतापर्यंत शुभमची बॅट बोलली आहे, चांगली बोलली आहे, पण योगेश देखील चांगली गोलंदाजी करतात. आव्हान मोठं असणार आहे. त्या मोठ्या आव्हानासमोर बघत कसा जातोय. चेक केलंय इथे चेक देखील केलं. असं म्हटलं जातं ना की क्रिकेट हा फिजिकल फिटनेसचा गेम आहे, पण क्रिकेट हा ना मेंटल टफनेसचा देखील तेवढाच मोठा गेम आहे. पण विचार काय करताय, त्याला एक्झिक्यूट कसं करताय ते देखील तेवढंच गरजेचं आहे, तेवढंच महत्वाचं आहे. 13-22चं समीकरण. पुढचा बॉल यावी प्ले अँड मिस आणि अनुनी देखील चांगलं यष्टीरक्षण केलंय आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला देखील अपील करण्यात आली आहे. पंच डिसिजन इथे गेलाय तिसऱ्या पंचांकडे. सर टेक्निकल एरर आहे, तर पंचांचा डिसिजनच आपल्याला ग्राह्य धरावा लागेल. टेक्निकल एरर पाहायला मिळतो. पंचांचं लास्ट कॉल डिसिजन असणार आहे. आउट आहे का? ओके. नॉन स्ट्रायकिंग एंडला बाद आहेत. शुभम लोखंडे बाद झालेत. त्यात नवीन बॅटर कोण येतात आणि कशी खेळी करतात. पण अजित काय लढतोय ना, अजित देखील ती फाईट दाखवतोय. त्याच्याकडे नाही स्लॉटच नाही, त्याच्याकडे घेऊन ठेवतो. चार्जर कुठे लायला दीपक लोखंडे झाला का? कॅमेरा आला का? नवीन बॅटर मनीष येतात मैदानात. आणि बघा गोलंदाजी ट्रॅकवरती पुन्हा एकदा आमंत्रित केलाय. विकी यांना आमंत्रित केलंय. काय षटक फेकलं होतं विकी यांनी देखील. आणि समीकरणाचा विचार केला तर समीकरण 12 चेंडू आणि 22 धावेंवरती असणार आहे. विकी येतात पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती. बघत आता कशी गोलंदाजी करतात. 12 चेंडू आणि 22 धावेचं समीकरण असणार आहे. मॅच इथून ना खूप चुरशीची होईल. ती शेवटच्या क्षणापर्यंत मॅच जाईल. पहिलाच बॉल फेस करत असताना इथे स्क्वेअर कटचा प्रयत्न केला. पंचांचे दोन्ही हात समांतर आणि वाईट स्वरूपाची अतिरिक्त स्वरूपाची ही धाव खात्यामध्ये ऍड होणार आहे. 12-21 वरती मॅच येऊन ठेपली आहे. 12 चेंडू आणि 21 धावेंवरती मॅच आली आहे. विकी गोलंदाजी मार्कवरती. मनीष स्ट्रायकिंग एंडला. पुढचा बॉल पुन्हा एकदा अतिरिक्त बाहेरच्या दिशेने वळण देखील घेतलंय चेंडूने. लेग स्पिन करण्याचा प्रयत्न होता. पिचिंग अगदी लेग स्टंप वरती होती आणि तिथून वळण मिळालंय चेंडूला आणि हातभर बाहेर चेंडू निघालाय. रोहन चिल्ले आहे यश यांच्या मागे. त्यांनी चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. अन्यथा ही धाव देखील एक्स्ट्रा मिळाली असती. एक्स्ट्रा नाही तर एक्स्ट्राच्या 4 देखील मिळू शकल्या असत्या, कारण फाईन लेग क्षेत्र असेल, थर्ड मॅन असेल. इथून जेव्हा चेंडू फरार होतो ना तेव्हा थांबवणं खूप कठीण असतं, कारण तो मोमेंटम मिळतो त्या चेंडूला. 12 चेंडू आणि 20 धावेंवरती मॅच येऊन ठेपली आहे. 12 चेंडू 20 धावा म्हणजे तर पुन्हा एकदा ती सरासरी आपल्याला 10ची पाहायला मिळणार आहे. चला आपण भरपूर वेळ घेताय. अर्बन स्पोर्ट्स विनंती असेल आपल्याला थोडंसं आपण देखील सहकार्य करा मित्रांनो. महत्वाची मॅच आहे आम्ही देखील जाणतो, पण त्या महत्वाच्या मॅच मध्ये आपण देखील सहकार्य करा. 20 मिनिटांची अवधी आहे. का फेअर गेम होणं हे आमचं काम आहे, पण आपण देखील आम्हाला अगदी त्या शेवटच्या टोकाच्या निर्णयापर्यंत नका जाऊ देऊ, कारण आम्हाला देखील कुणालाही नको आहे, कुणालाही मान्य नसणार आहे की कुठल्याही संघाला पेनल्टी वगैरे देणं, पण आपण देखील विनंती असेल की आपण देखील थोडंसं सहकार्य करा. नवीन गोलंदाज निकेश येतात गोलंदाजी ट्रॅकवरती.
12 चेंडू आणि आता 20 धावेचं संरक्षण करायचे होते. 10ची सरासरी मेंटेन करायची आहे. ती मेंटेन होत आहे का? नवीन बॅटर मनीष आलेत, डावखुऱ्या हाताचे बॅटर आहेत आणि डावखुऱ्या हाताचे बॅटर आलेत. सलगचे 2 चेंडू ते वाईड गेले. बघा एक एक धाव किती महत्वाची आहे. ज्या गोलंदाजांनी गोल्डन विकेट काढून दिली, ज्या गोलंदाजांनी डॉट बॉल टाकले, त्या गोलंदाजाला देखील इथे थांबवण्यात येत आहे. त्याच्या मागचं कारण ते आलेले फक्त 2 वाईट बॉल आहेत. पण बघूया आता निकेश कशी गोलंदाजी करतोय. मनीष बॅटिंग करण्यासाठी स्ट्रायकिंग एंडला असणाऱ्या डावखुऱ्या हाताचा, पण अजित देखील चांगली बॅटिंग करतोय. 9 चेंडू आणि 16 धावेची खेळी अजितने देखील आतापर्यंत करून दाखवली. 12 चेंडू 20 धावेंवरती मॅच. वड मॅच. पहिलाच बॉल, पहिला चेंडू, अगदी चांगला फटका केला. प्रिन्स आहेत, फेकी देखील अवंतर आहे. चांगली फेकी केली आहे. वेगवान गतिशील फेकी पाहायला मिळते आपल्याला. एक धाव इथे देखील मिळणार आहे. प्रत्येक धाव महत्वाची आहे, प्रत्येक येणारी रन महत्वाची आहे, प्रत्येक येणारा चेंडू महत्वाचा आहे, प्रत्येक खेळला जाणारा स्ट्रोक बॅट मधून देखील तेवढाच महत्वाचा असणार आहे. अकरा चेंडू आणि 19 धावेंवरती सामना येऊन ठेपलाय. अजित आहे पुन्हा एकदा. अजितच्या बॅटमधून एक स्ट्रोक पाहायला मिळतो. अगदी बॅटची हलकीशी एज लागली, कडा लागली, चेंडू निघून जातोय. पॉइंट रिजन वरती एकच धाव मिळणार आहे. एका धाव्याने हळूवारपणे आता धावफलक पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळत आहे. 10 चेंडू आणि 18 धावेंवरती मॅच येऊन ठेपली आहे. दहा चेंडू आणि 18 धावा. मॅच ऑन आहे. निकेश देखील चांगली गोलंदाजी करतात. तसा बॉल पुन्हा एकदा अगदी पायावरती आलेला हा चेंडू होता. 2 खेळाडूंचा अगदी मधोमध हा चेंडू आहे, पण तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण केलं, तेवढंच दर्जेदार क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. फक्त एकेरी धाव, फक्त एकेरी धाव, सिंगल सिंगल आणि त्याहून अधिक काही नाहीये. काय गोलंदाजी करतोय. 9 चेंडू आणि 17 धावेंवरती मॅच येऊन ठेपली आहे. मुकेश रॉयल चेंबूर हा संघ आता थोडासा अडचणीखाली पाहायला मिळतोय, पण त्या अडचणीतनं बाहेर काढण्याची ती कुवत आहे ना, तिची ताकद आहे, त्याचे स्किल्स आहेत, ती टेम्परामेंट आहे, ती फायटिंग करण्याची एक लढव्या वृत्ती आहे, ती अजितकडे नक्कीच आहे. बघत अजित करतोय का चांगली फाईट की निकेश. अजून एक चांगला चेंडू होता, तो स्वीप करायचा इथे देखील प्रयत्न केला. बॅटची हलकीशी कडा लागली. एक धाव इथे देखील मिळणार आहे स्क्वेअर लेग वरती. पुन्हा एकदा फक्त आणि फक्त सिंगल, फक्त एकेरी धाव पाहायला मिळत आहे. मॅच येऊन ठेपली आहे. 8 चेंडू आणि 16 धावेंवरती मॅच येऊन ठेपली आहे. आठ 16चं समीकरण असणार आहे. 8 चेंडू आणि 16 धावा जिंकण्यासाठी बनवायच्यात. प्रत्येक चेंडूवरती रिक्वायर रनरेटचा विचार केला तर डबल म्हणजेच दुहेरी धाव तरी आलीच पाहिजे. तसा प्रयत्न होतोय का, कारण मनीष अजूनही शिल्लक असणार. चांगली बॅटिंग करतोय मनीष. पुढचा बॉल यावी बॅटची आतली कडा लागते. एक धाव चोरण्याचा प्रयत्न, हिट डायरेक्ट झालाय. अनुभव याने डायरेक्ट हिट केलाय. पंचांकडे दात मागितली जाते आणि यस इट इज आउट. यस इट इज आउट. पंचांनी आउट कॉल केलाय आणि पंचांचा डिसिजन आउट असेल, पण तरी देखील रेफर करण्यात येते. सॉफ्ट सिग्नल आउट आहे, रेफर करण्यात येते आमच्या टेक्निकल टीम कडे, जीटीसी कडे ते रेफर करण्यात येते. डायरेक्ट हिट देखील झालाय चेंडू. येस इट इज आउट. आउट आहेत बॅटर. बॅटर मनीष बाद झालेत. अशी त्यांना ती स्ट्राईक हवी होती. ती स्ट्राईक घेण्यासाठी पुन्हा एकदा त्यांनी प्रयत्न केला. 7 चेंडू आणि 16 धावेंची मॅच येऊन ठेपली आहे. 7 चेंडू 16 धावा. स्ट्रायकिंग एंडला अजित आहे. सुशांत येत आहेत नवीन बॅटर. निकेशनी काय गोलंदाजी केली, काय गोलंदाजी केली बघा निकेशनी. अगदी 12 चेंडू आणि 20 धावेंवरती मॅच होती. प्रत्येक चेंडूवरती फक्त सिंगल देण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि सुदृढ गोलंदाजी करून दाखवली. पण इथून ती मेहनत करत राहणं गरजेचं आहे. स्वतःवरती तो विश्वास ठेवणं अजितला देखील तेवढंच गरजेचं आहे. 7-16 वरती मॅच येऊन ठेपली आहे. हा चेंडू मॅचचा टोल सेट करेल. मॅचचा निर्णय आपल्याला देणारा हा चेंडू असणार आहे. खूप महत्वाचा बॉल आहे. यावेळी देखील बॅटची कडा लागते आणि चौकार येतोय. अप्रतिम काय शॉट सिलेक्शन इथे केलाय. स्क्वेअर ड्राईव्हचा याहुलला जेव्हा फटका आपण पाहिलायत का, तर मी नक्की म्हणेन आपण नाही पाहिलाय. अजितची बॅट जणू काय आज आग उगळते. स्वतःवरती विश्वास ठेवणं देखील ना तेवढंच गरजेचं आहे. असं म्हटलं जातं ना, मंजिल मिले या ना मिले या मुकद्दर की बात आहे.
लेकिन तू कोशिश ना कर, ये तो गलत बात आहे. तो प्रयत्न आपण केलाच पाहिजे आणि तो प्रयत्न करत राहणं गरजेचं आहे. मॅच आता येऊन ठेपली आहे कुठे तर 6 चेंडू आणि मॅच येऊन ठेपली आहे 12 धावेंवरती. 6 चेंडू 12 धावा. मॅच अगदी क्लोज आली आहे. ज्या क्लोज एन्काउंटरची आपण सगळे वाट पाहत होतो तो क्लोज एन्काउंटर आलाय. दोन्हीही बलाढ्य टीम आहेत. रहीम साहेबांनी पुरस्कृत केलेली R1 स्पोर्ट्स, त्यानंतर भावेशजी म्हात्रे साहेबांनी पुरस्कृत केलेली मुकेश रॉयल चेंबूर, दोन्ही पुरस्कर्ते देखील सामना एन्जॉय करतात. सामना पाहतात, आपल्या खेळाडूंचं पाठबळ मनोबळ वाढवण्याचा प्रयत्न करतात. पण मॅच आली आहे 6 चेंडू आणि 12 धावेंवरती. 6 चेंडू 12 धावा जिंकण्यासाठी गरजेच्या आहेत. पण त्याच 12 धावेचं संरक्षण इथे करतोय का योगेश? योगेशने अनेक वेळेस केलाय, अनेक सामने आपल्या नावावरती करून दाखवलेत, आपल्या संघासाठी तो लढला देखील आहे. पण यावेळी आव्हान त्याच्यासमोर देखील तेवढंच मोठं असणार आहे. सुशांत स्ट्रायकिंग एंडला आणि अजित नॉन स्ट्रायकिंग एंडला आहेत. 6-12. यावेळी देखील अगदी पायावरती पहिला चेंडू होता. इथे चेस मोठी आहे, प्रिन्सने केली आहे आणि एकच धाव मिळणार आहे. एकच धाव मिळणार आहे. योगेश आलेत गोलंदाजी ट्रॅकवरती. पहिल्याच बॉलवरती सिंगल, एकेरी धाव मिळाली आहे. प्रत्येक बॉल बघा किती महत्वाचा आहे. 5 चेंडू आणि 11 धावांचं समीकरण येऊन ठेपलंय. 5 चेंडू 11 धावा. पाच बॉल 11 डिरेक्ट बाहेरच्या दिशेने हा चेंडू निघून जाणार आहे. यस, पंचांनी वाईट बॉल इथे घोषित केला. या क्षणाला तो वाईट बॉल किती निर्णायक ठरणार आहे. एक एक धाव इथे खूप महत्वाची आहे. तो बचावण्याचा प्रयत्न करावाच लागणार आहे. पण समोरून अजित देखील चांगली बॅटिंग करून दाखवतोय. पुन्हा एकदा स्कोअर कचा लाजवाब फटकार. रिले इथे रिले म्हणजे दोन खेळाडू, दोन्हीही खेळाडू बघा तैनात कसे केलात. अगदी पॉइंट रिजन आणि त्यानंतर स्क्वेअर थोडासा कव्हर रिजन बघतोय आपण. दोन खेळाडू अगदी निगडीत, त्यांना माहित आहे शॉट्स कुठे खेळले जातील. अजितची ताकद काय? अजितची ताकद स्क्वेअर कटचे फटके खेळणे, रूम बनवून चांगला स्ट्रोक खेळणे आणि त्याच ताकदीचा इथे वापर करणार हे देखील माहित आहे. योगेशकडे देखील ते चातुर्य आहे, ती चालाकी आहे. बघूयात आता सुशांत कशी बॅटिंग करतोय. सुशांतला देखील चांगली बॅटिंग करणं खूप गरजेचं आहे. पुढचा बॉल प्ले अँड मिस इथे करत असताना आणि अशाच प्रकारे खेळाडू बाद होणार आहे. आउट कोण आहे? बाद तर खेळाडू नक्कीच झाला, पण आउट कुठला खेळाडू होणार आहे हे देखील तेवढंच महत्वाचं आहे. बघा काय केलंय तर योगेशने तो डॉट बॉल टाकलाय आणि सुशांतची खेळी संपुष्टात आली आहे. मॅच पुन्हा एकदा येऊन ठेपली आहे अगदी डामाडोल परिस्थितीमध्ये. मॅच आली आहे 3 चेंडू आणि 9 धावेंवरती मॅच येऊन ठेपली आहे. 3 चेंडू आणि 9 धावा. 3 balls 9 to win. तीन बॉल्स आणि 9 धावेंवरती मॅच येऊन ठेपली आहे. नवीन बॅटर शिवा येतात. तीन चेंडू आणि 9 धावा. भरपूर वेळेच्या अवधी देखील इथे खर्चिक झाली आहे, हरकत नाही, पण मॅच क्लोज आहे. शिवा येतात बॅटिंग करण्यासाठी. बघा शिवा बॅटिंग कशी करतात, कारण 3 चेंडू 9 धावा म्हणजे आव्हान मोठं आहे. इथे कुठेतरी आपल्याला एखादी चौका शोधावा लागणार आहे, पण योगेश तो शोधू देणार आहे का? योगेशने आतापर्यंत काय सुदृढ गोलंदाजी केली आहे. बी संघाला आवश्यक असताना 2 विकेट्स देखील त्याच्या खात्यामध्ये आतापर्यंत गेल्यात. 3-9चं समीकरण. चला थोडंसं आता स्पीडअप करा, कारण अजूनही आपल्याला भरपूर सामने खेळवायच्यात. थोडंसं स्पीडअप करा. पुढचा बॉल पिचिंग अगदी आपल्याला पाहायला मिळते. पिचिंग कुठे आहे तर पिचिंग आपल्याला पाहायला मिळाली लेग स्टंपच्या बाहेर. तिथून ते वळण अपेक्षित होतं, ते वळण मिळत नाहीये. मॅच आली आहे पुन्हा एकदा अजून एक अतिरिक्त स्वरूपाची एक्स्ट्राची धाव. हार्टबीट्स वाढलेत आणि ते वाढण्याची गरजच आहे. 3 चेंडू आणि 8 धावेंवरती मॅच येऊन टेपली आहे. स्वतःवरती तो विश्वास असणं खूप गरजेचं आहे. बघा तो स्वतःवरती विश्वास कुणाचा आहे, त्या गोलंदाजाचा आहे की बॅटरचा असणार आहे. 3 बॉल आणि 8 धावेंवरती मॅच आली आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा पिचिंग तर अतिरिक्त बाहेर पाहायला मिळाली. पंच काय सांगतायत, पंच कॉल काय देत आहेत? वाईट बॉल तर आहे, पण बॅटर आउट आहे की नाही ते आपण चेक करणार आहोत. पंचांचा सॉफ्ट सिग्नल देखील आमच्यापर्यंत येऊ द्या. पंचांचा सॉफ्ट सिग्नल आउट असेल.
आणि किती महत्वाचा हा डिसिजन आहे, कारण जर बॅटर आउट असेल तर बॉल देखील काउंट होईल, जर बॅटर आउट नसेल तर फक्त अतिरिक्त स्वरूपाची वाईटची एक धाव मिळेल. महत्वाचा डिसिजन, खूप महत्वाचा आहे. आणि येस, इट इज आउट. बॅटर आउट असतील, योग्य तो डिसिजन. पण मंजूर शेख देखील चांगला डिसिजन त्याचा देखील आपण पाहिलं, पण कन्फर्म करणं, कारण मॅच तेवढी चुरशीची आहे. 2 चेंडू आणि इथे जिंकण्यासाठी अजूनही 7 धावेंची आवश्यकता आहे. 2-7 म्हणजे दोन्ही चेंडूंवरती यदा कदाचित चौकारच मारावे लागतील, कारण 3 धावा धावून पूर्ण करणं खूप कठीण आहे. नवीन बॅटर सुमित येतात. अजित स्ट्राईकच्या बाहेर आहेत. अजित यांना ते स्ट्राईक मिळत राहणं तेवढंच गरजेचं होतं. 2 चेंडू आणि 7 धावेंवरती मॅच आली आहे. मॅच ऑन आहे, मॅच ऑन आहे. स्वतःवरती तो विश्वास ठेवणं तेवढंच गरजेचं आहे. हा बॉल देखील अगदी सरळ बॉलर्स बॅक ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न केला होता. गोलंदाजी करत असताना योगेशनी बघा काय चांगलं कार्य केलंय, आणि फॉलो थ्रू मध्ये देखील रनआउटच्या स्वरूपाने विकेटचं होतंय पतन. मॅच जवळपास आता संपली असं म्हणायला देखील हरकत नाहीये, कारण एक बॉल आणि जिंकण्यासाठी अजूनही 7 धावेची आवश्यकता असणार आहे. 1 चेंडू आणि 7 धावा. अंडरम क्रिकेट आहे, अंडर द लाईट क्रिकेट खेळलं जात आहे. इथे क्रिकेटचा खेळ हा अनिश्चित असा नक्कीच मानला जातो, पण 1 चेंडू 7 धावा, तो देखील योगेश सारखा गोलंदाज. कार्य थोडंसं कठीण आहे. नवीन बॅटर तेजस येतात मैदानात, आणि तेजस समोर आव्हान बघा काय, जवळपास इम्पॉसिबल सारखा टास्क आहे. 1 चेंडू आणि 7 धावेंचा. योगेशने काय गोलंदाजी केली. 11 चेंडू आतापर्यंत फेकल्यात, त्यात फक्त 12 धावा दिल्यात. 3 विकेट्स देखील घेतल्यात त्यांनी. बघा हाच तर तो प्रेझेन्स ऑफ माइंड आहे ज्याची आपण चर्चा करत असतो. समय सूचकता आपल्याकडे असणं. रोहिणी देखील ओळखलं तिथे की स्ट्राईकला कुठला बॅटर असेल. 1 चेंडू आणि 7 धावेची आवश्यकता असताना देखील चांगला चेंडू हाताळलाय. हा विजय आपल्या नावावरती करत असताना R1